मासिक पाळी हा महिलांसाठी खूप मोठा प्रश्न आहे। बरेचदा महिलांना मासिक पाळी दरम्यान किंवा मासिक पाळीच्या आधी ब्राऊन स्पॉट अर्थात तपकिरी रंगाचा स्राव येतो। पण तपकिरी रंगाचा स्राव आल्यानंतर बऱ्याच महिला घाबरतात। आता हा स्राव नेमका काय असतो आणि ह्यामुळे काय होतं? बऱ्याच महिलांना असं वाटतं की या स्रावामुळे आपल्याला काही आजार तर होणार नाही ना, आपण निरोगी तर आहोत ना। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहोत। पाळीचा रंग जो आहे तो सहसा लाल असतो, मात्र कधीतरी काही महिलांच्या बाबतीत हा ब्राऊन स्पॉट असू शकतो, अर्थात तपकिरी रंगाचा असू शकतो। पण ही नेमकी कसली लक्षणं आहेत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे। हे केवळ जुन्या रक्ताचं लक्षण आहे, जे शरीरातून बाहेर पडायला जास्त वेळ लागतो आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्याचं ऑक्सिडीकरण होतं। मात्र अशा ब्राऊन स्पॉट नंतर इतर लक्षणं दिसत असतील तर मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा। आता ब्राऊन स्पॉट येतो म्हणजे नेमकं काय घडतं हे तर आपण जाणून घेतलंय, पण ह्याची कारणं काय आहेत हे देखील जाणून घेऊया। मासिक पाळीचा ब्राऊन रंग प्रामुख्याने ऑक्सिडेशन नावाच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे येतो। ही प्रक्रिया तेव्हा घडते जेव्हा रक्ताला शरीरातून बाहेर पडायला जास्त वेळ लागतो, ज्यामुळे त्याला ऑक्सिजनच्या संपर्कात येण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि त्याचा गडद लाल रंग तपकिरी होतो। त्यामुळे मासिक पाळीचे तपकिरी रक्त पूर्णपणे सामान्य आहे आणि ते जुन्या रक्ताचं लक्षण आहे। आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही यासाठी घाबरून न जाता डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे, कोणत्या वेळी जायला पाहिजे हे देखील समजून घेऊ। काही वेळा तपकिरी स्राव हे यीस्ट इन्फेक्शन, STI, सर्व्हायकल कॅन्सर सारख्या विशिष्ट वैद्यकीय स्थितींचे लक्षण असू शकते। जर स्रावाला तीव्र किंवा असामान्य वास येत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते। पोटाच्या खालच्या भागात वेदना होत असल्यास सावध व्हा, किंवा गुप्तांगामध्ये तीव्र खाज आणि जळजळ होत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा। जर तुमच्या मासिक पाळीचे वेळापत्रक अचानक बदलले किंवा अनियमित झाले आणि तपकिरी रंगाचे डाग दिसू लागले तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या। तुम्हालाही जर अशी समस्या उद्भवत असेल आणि जास्ती प्रमाणात होत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला आमचा हा आजचा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नवराष्ट्राला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।